मधल्या हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झालाय। महाराष्ट्रातल्या 6 जणांचा यामध्ये समावेश आहे। तर दुसरी बातमी पंतप्रधान मोदींची आहे। पहलगामचा हल्ला जिवारी लागलाय। मोदी सौदी अरेबियाचा दौरा आटपून भारतात आले। विमानतळावर उतरताच ते ऍक्शन मोडमध्ये दिसले। तिसरी बातमी पहलगाम मधल्या दहशतवाद्यांची आहे, कारण हल्ला केल्यानंतरही दहशतवादी अजूनही पहलगाम मध्ये लपल्याचा संशय आहे। सैन्य दलाकडून त्याचा शोध घेतला जातोय आणि सध्या जर आपण बघितलं तर अडकलेले जे काश्मीर मधले पर्यटक आहे त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे। या तीनही घटना काश्मीर हल्ल्या संदर्भातल्या आहे। याचा पुढे घेऊयात सविस्तर आढावा। काश्मीर मध्ये जो हल्ला झाला त्याने महाराष्ट्रही हादरला। 6 जणांचा मृत्यू झाला। पहलगाम मध्ये पुण्यातील 2 पर्यटकांनी आपला जीव गमावलाय। संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। दोन्ही कुटुंब कमिन्स कंपनीमधील आपल्या मित्रपरिवारासह 3 दिवसांपूर्वी काश्मीरला सहलीला गेलेले। दुपारी ते पहलगाम बघण्यासाठी बाहेर पडले। अचानक दहशतवादी हल्ला झाला। गोळ्यांचा आवाज आला। दहशतवाद्यांनी जगदाळे यांची मुलगी आसावरी हिच्या समोर नाव विचारत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। जगदाळे कुटुंबीय कर्वेनगर परिसरात राहतं। गोळीबार झाला तेव्हा जगदाळेंची पत्नी प्रगती आणि गणबोटे यांच्या पत्नी संगीता अगदी काही अंतरावर होत्या, मात्र हतबल होत्या। या घटनेने आसावरीसह दोघांनाही जबर मानसिक धक्का बसला। त्यांच्यासोबतचे इतर पर्यटक सुद्धा हादरून गेलेले आहेत। माझा पूर्ण गेला। कुटुंबियांचा हा आक्रोश आपण बघितला, मात्र त्यांच्या काय संवेदना आहे हे जाणून घेतले आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। सोबत गणबोटे कुटुंब आहे। गणबोटे यांचं या हल्ल्यामध्ये ते शहीद झालेले आहेत। काय सांगणार, अशा पद्धतीने घटना घडणे कितपत योग्य आहे किंवा माझा पूर्ण गेला। कुटुंब एवढं मोठं होतं ना की बस विचार का सगळा आधार यायला सर। त्याच मेन त्यांनी शून्यातनं वर केलंय, सगळं झिरोतनं। माहिती काय 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 सण केलं नाही त्यांनी, तुम्ही मला सांगा। अक्षरशः सगळं केलं। मिठाचा बिझनेस केला, बॉबे विकल्या, हे केलं ते केलं, पण खूप स्वतः कष्ट करायचा सर तो। मला तर पहिलं कोणव्याला गेलं पाहिजे, कारण तिच्याकडे बघणारं कुणी नाही आहे सर। एकटेच गेले होते का दोघं गेले? नवरा बायको गेलते आणि मित्र जगदाळे म्हणून आहे, त्याची बायको आणि मुलगी असं। जे कुटुंब आहेत जगदाळे आणि गणबोटे यांच्यावरती पुण्यामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। कॅमेरा आदर्श कटकेसह सागरवाड, साम टीव्ही। तर गणबोटेंच्या कुटुंबियांच्या या वेदना होत्या। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये तब्बल 28 जणांचा मृत्यू झालाय। 1-2 नाही, तब्बल 28। महाराष्ट्रातील यात 6 जणांचा समावेश। डोंबिवलीचे 3, पनवेलचे 1 पर्यटक आहे। डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी यांचा सुद्धा या हल्ल्यात मृत्यू झालाय। पनवेलच्या दिलीप देसलेंचा सुद्धा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय। पुण्याच्या दोघांचा हल्ल्यात मृत्यू झाला। संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे अशी मृत्यू झालेल्यांची नावे। गणबोटेंच्या कुटुंबियांचं सुद्धा काय म्हणणं होतं आपण बघितलं। ते कष्टकरू होते, ते शून्यातून वर आलेले आहेत। या सर्व आठवणी त्यांच्या मातोश्रींनी खरं तर समोर आणलेल्या आहेत। दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील तब्बल 6 पर्यटक मृत्युमुखी पडले। डोंबिवलीतील 3 तर पनवेलमधल्या एका नागरिकानं आपला जीव गमावलेला आहे। डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी यांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। पुण्यातील संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटेंचा सुद्धा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। पनवेलच्या दिलीप देसले यांचा देखील या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। काश्मीरमध्ये झालेल्या या हल्ल्यामध्ये डोंबिवलीमधील हेमंत जोशी यांचाही मृत्यू झालाय। डोंबिवली भागशाळा मैदान पश्चिम सावित्री अपार्टमेंटमध्ये ते राहायचे। त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे।
फिरण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये गेलेले, पहलगाम बघण्यासाठी घराबाहेर पडलेले आणि अशा प्रकारे अंत होणार आणि हे पर्यटन शेवटचं ठरणार हा विचार कुणीच केलेला नव्हता. मात्र त्यांचं हे पर्यटन अखेरचं ठरलं. शेजाऱ्यांना ते गेले होते. जेव्हा शेजाऱ्यांना तर हेमंत जोशी यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या, त्यांच्या जवळच्या लोकांच्या भावना ज्या आहेत त्या निश्चितच आपण बघतोय. मात्र भावनिक वातावरण तर आहे, हळहळ व्यक्त केली जाते, मात्र संताप सुद्धा बघायला मिळतोय. आपल्याच देशामध्ये आपलेच बांधव, आपलीच लोक सुरक्षित कसे नाही हा सवालही उपस्थित केला जातोय आणि एक प्रश्नचिन्ह चेहऱ्यावरती बघायला मिळत आहे. येथे पर्यटनासाठी गेलेल्या डोंबिवलीमधील 3 मावस भावांचा दहशतवाद्यांनी गोळ्या घालून त्यांची हत्या केली आहे. एकंदरीतच या घटनेत एकूण 28 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये जे 3 होते हे 3 मावस भाऊ हे डोंबिवलीमधले होते. अर्थातच अतुल मोने त्यांच्यासह संजय लेले व हेमंत जोशी अशा या 3घांची नावं आहेत. आपण सध्या आहोत हेमंत जोशी यांच्या घराच्या इथे उभे आहोत. हेमंत जोशी यांनी काश्मीरला जेव्हा ते जात होते, मुलाची परीक्षा संपली होती, त्यामुळे सुट्ट्या लागल्यात आणि ते काश्मीरमध्ये मुलाला फिरायला घेऊन गेले होते. मात्र याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांनी जाताना आपल्या सोसायटीच्या आजूबाजूला जे राहतात शेजाऱ्यांना सांगून ते गेले होते. जेव्हा शेजाऱ्यांना हेमंत जोशी गेल्याची माहिती मिळाली त्यावेळेला शेजाऱ्यांना देखील प्रचंड धक्का बसला. व्हॉट्सअपवर या न्यूजवर ते संध्याकाळी 5 ते 6 वाजता कळले आणि हे आमचं शेजारी असं झालं आहे ते रात्री 12 वाजता कळलं. ते पण माझ्या शेजारीने मला फोन करून सांगितलं की बाबा तुला माहिती आहे का असं असं आहे, व्हॉट्सअप ग्रुपवर असं असं मेसेज फिरतोय. मग नंतर मला तर बिलीव्ह झालं नाही. मग नंतर बाकी लोक बिल्डिंगचे बाकी मेंबर्सला जेव्हा आले आम्ही एकत्र आणि ते कन्फर्म झालं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन की बाबा काय लिस्ट आणि काय की नाव कन्फर्म आहे, तेव्हा झालं की हां हे कन्फर्म आहे. आणि अत्यंत एकदम शॉकिंग आम्हाला आहे. त्यांच्या कुटुंबाशी संपर्क नाही झालेला, पण त्यांच्या सासऱ्यांकडे आम्ही गेलो होतो. त्यांच्या तिथे पोलीस लोक पण होते बाकीचे वगैरे, पण त्यांच्याशी कसल्याही प्रकारचा संपर्क आमचा झालेला नाही. आपण जे काश्मीरला ह्या सुट्ट्यांमध्ये मुलांची सुट्टी असते त्यावेळेला आपण फिरण्यासाठी जातो, तर आणि असं होणं हे फार धक्कादायक आहे. तर त्यावरती सरकारने ताबडतोब ॲक्शन घ्यावी. काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या लोकांना जर दहशतवादी गोळ्या घालतात तर आपण सुरक्षित आहोत का, कॉमन मॅन सुरक्षित आहे का, असा सवाल आता या रहिवाशांनी उपस्थित केला. कॅमेरा पर्सन नितीन खरातसह अभिजित देशमुख, डोंबिवली. तर आपण बघितलं या सर्व तीव्र अशा भावना. दहशतवाद्यांचा खात्मा व्हायला पाहिजे अशी मागणी. संजय लेले यांच्या मृत्यूनं त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला. दहशतवाद संपलाय असं म्हणणारं सरकार आता नेमकं काय उत्तर देणार आहे हा संतप्त असा सवाल मृत संजय लेले यांच्या मित्रांनी उपस्थित केलेला आहे. काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर काल दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या 28 पर्यटकांमधील जे 3 जण होती ही डोंबिवलीमधील होती. याचमधील एक जण डोंबिवली सुभाष रोड परिसरातील या श्री विजयश्री या इमारतीमध्ये दुसऱ्या माळ्यावर हे संजय लेले राहत होते. संजय लेले देखील 2 दिवसापूर्वी आपल्या कुटुंबासह पत्नी व मुलासह काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. संजय लेले यांच्यासोबत अतुल मोने तसेच हेमंत जोशी हे 3 मावस भाऊ आपल्या कुटुंबासह काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. याच दरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात या तिघाही मावस भावांचा मृत्यू झाला. संजय लेले हे याच इमारतीत या परिसरातच राहत होते. एकंदरीतच संजय लेले हे या परिसरातील हा जो पेपर स्टॉल आहे या पेपर स्टॉलवर दर दिवस पेपर घेण्यासाठी येत होते. या पेपर स्टॉलचे जे मालक आहेत ते त्यांचे खूप चांगले मित्र होते. आज सकाळी जेव्हा त्यांनी पेपरमध्ये ही बातमी वाचली तेव्हा त्यांना एकच धक्का बसला आहे. आपल्यासोबत आता ते आहेत. काका काय सांगाल, तुम्हाला कधी तुम्हाला हे कळलं? मला सकाळी जेव्हा पेपरमध्ये नाव बघितलं तेव्हा मी एवढं काय नाही दुर्लक्षित केलं, बोललो आणखीन पण कोणी संजय लेले असू शकतो. पण जेव्हा त्यांचा फोटो बघितला ना त्यावेळेस मला धक्का लागला की अरे हा तर आपला मित्र संजय. किती वर्षापासून ओळख होती? म्हणजे आम्ही लहानपणापासून आम्ही क्रिकेट खेळायचो ग्राउंडवर वगैरे, त्याच्यामुळे तिथे आणि समोरच त्यांचा वाडाही होता. त्याच्यामुळे मी लहानपणापासूनच तिथे डोंबिवलीत राहतोय आणि ते पण तिथेच राहत होते. त्यांचा वाडा होता, नंतर बिल्डिंग झाली. त्यामुळे पहिल्यापासूनच लहानपणापासूनच आमची ओळख होती. दर दिवस सकाळी या ठिकाणी यायचं? त्यांच्या घरी पेपर होता माझा, पण आता सध्या मध्यंतरी ते सोडून पुढे गेल्यामुळे पेपर बंद केलेला. कारण त्यांच्या आई वडील होते तिथपर्यंत पेपर ते घेत होते.
मला माहीत होतं ते काश्मीरला जाणार? नाही नाही, मला काय कल्पनाच नाही, सांगतो काय, कारण हल्ली जरा म्हणजे एवढं काय गाठभेट होत नव्हती. आता परत तो इकडे राहायला आलेला, पण तो कसा तो कामावर जाणार सकाळी, आणि मी काय सकाळीच पेपरचं असतं, संध्याकाळी मी बाहेर पडलो तो पडलो, नाही तर नाही. पण कधी रस्त्यात भेटला तर हाक मारल्याशिवाय पुढे नाही गेला. तुम्हाला ही घटना संपूर्ण तुम्ही आता ऐकली, पेपरमध्ये वाचली असेल किंवा बातम्यांमध्ये बघितलं असेल, काय वाटतं तुम्हाला? आता काय की असं कोणाच्या बाबतीत घडू नये की बाबा माणूस जेव्हा सहलीला वगैरे जातो किंवा असा आता त्याचा परिवार पण त्याच्याबरोबर आहे की नाही काय कल्पना नाही मला. पण सर्वात मोठा असं आहे की बाबा सरकारने याकडे लक्ष द्यावं की बाबा तुम्ही सांगताय आणि लोक मग एवढ्या ह्याच्याने जात आहेत सहलीला वगैरे निर्धास्तपणे, आणि असं घडतं तर मग कोणी सहलीला वगैरे जाणं टाळणार. एकंदरीतच दहशतवादी हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध नोंदवण्यात येतोय. डोंबिवलीमधील हे जे 3 मावस भाऊ देखील या हल्ल्यात ठार झालेत, त्यामुळे संपूर्ण शहरात सध्या शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन नितीन खरातसह अभिजित देशमुख, साम टीव्ही, डोंबिवली. दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीच्या अतुल मोने यांचा मृत्यू झालाय. अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेकडे ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीमध्ये राहायचे. मोने पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगाममध्ये गेले. अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ या ठिकाणच्या कार्यशाळेत विभागीय अभियंता या पदावर कार्यरत होते. मोने हा माझा मित्र होता आहे आणि तो माझ्या संगती कामावर जायचा. आम्ही 6-14ची डोंबिवलीवरनं लोकल एकत्र पकडायचो. तर मला आता मीडियावरनं आणि आमच्या ग्रुपवर माहीत पडलं की असा आतंकवादी हमला झाला आहे तिथं. तर म्हणून मी त्याच्या घरी आलो इथं. तर इथं बघितलं की माझे मित्र पण इथं आहे आणि मीडियावाले पण आहे. तर ह्याची आतापर्यंत खात्री नाही झाली आहे मला. शिरूर हवेली तालुक्यातील 37 लहान मुलांसाठी सहपर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले आहेत आणि हल्ला झाल्यानंतर घाबरलेल्या एका हॉटेलमध्ये थांबलेल्या पर्यटकांनी घर वापसीची विनंती केली आहे. आमदार माऊली कटके यांच्यासोबत संपर्क साधून त्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी विनंती केली जाते. शिरूरचे हे सर्व पर्यटक आहेत. 11 वाजता इथं श्रीनगरमध्ये येऊन जिथे जागा उपलब्ध होईल तिथे राहिलेले आहे. आमच्याबरोबर खूप लहान मुले आणि वयोवृद्ध महिला वगैरे आहेत. तर इथे आता परिस्थिती खूप अवघड झालेली आहे. पूर्ण काश्मीर बंद आहे, आम्हाला पूर्ण येण्याची काहीच सोय नाही. तरी माझी आपल्या परिसरातील आमदार श्री माऊली कटके, आपले खासदार मोहोळ साहेब, विमान वाहतूक मंत्री, नंतर शिंदे साहेब, फडणवीस साहेब यांना विनंती आहे की आम्हा सर्वांना सुखरूप पुण्यापर्यंत पाठवून देण्याची सर्वांना विनंती करतो. अमरावतीमधील 11 पर्यटक थोडक्यात वाचलेत. पहलगाममधील हल्ला झाला त्याआधी काही मिनिटांपूर्वीच त्या ठिकाणाहून ते निघालेले. सध्या हे सर्व पर्यटक श्रीनगरमध्ये सुखरूप आहेत. अमरावतीमधील मंगला बोडके, छाया देशमुख, नीता उमेकर, चंदा लांडे आणि सारिका चौधरी आपल्या कुटुंबासोबत काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले होते. या कुटुंबाचं पहलगाममधलं हे दृश्य, पहलगाममधले हे फोटोज आहेत ते सध्या समोर आलेले आहेत. हल्ला झाला त्याच्या अगदी काही वेळा आधीच ते पहलगाममधून निघालेले. सध्या हे संपूर्ण कुटुंब श्रीनगरमध्ये अडकलेले आहे. सध्याचे आपण दृश्य जर बघितलं तर पर्यटनासाठी पोहोचलेलं हे संपूर्ण कुटुंब आनंदात या ठिकाणी खेळत होतं, नाचत होतं, बागडत होतं, पर्यटनाचा पुरेपूर आनंद लुटत होतं. मात्र सध्या जर आपण बघितलं तर श्रीनगरमध्ये हे संपूर्ण कुटुंब अडकलेलं आहे आणि या ठिकाणानं आता कधी आपण आपल्या घरी परततोय यासाठी आता प्रशासनाला साद घातली जाते. श्रीनगरमध्ये हे कुटुंब अडकलं असल्याची सध्या तरी माहिती मिळतेय. यामध्ये काही नागरिकांची नावं समोर आलेली आहे आणि ते सध्या आपण जर बघितलं तर श्रीनगरमध्ये अडकले असल्याचं कळतंय. हे सर्व अमरावतीचे पर्यटक आहेत. जर त्यांच्या कुटुंबियांपर्यंत देखील या संदर्भात माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांचा संपर्क जरी होत नसला तरी ते सध्या सुरक्षित असल्याची माहिती मिळते. पहलगाम हल्ल्याचा राज ठाकरेंनीही तीव्र शब्दात निषेध केला.
केंद्र सरकारनं दहशतवाद्यांचा थरकाप उडेल अशी कारवाई करावी असं ते म्हणाले. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, मनसे सरकारच्या पाठीशी असेल असं ते म्हणाले. काय म्हणताय राज ठाकरे पाहूयात. हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांचा थरकाप उडेल असा धडा शिकवा. हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना धर्म विचारला, ही तुमची मुजोरी. हल्ल्यामागच्या सूत्रधारांना आपली शक्ती काय आहे हे कळायलाच हवं. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, मनसे सरकार सोबत असेल. हिंदूंच्या अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र तुमच्या अंगावर जाऊ असं राज ठाकरेंनी म्हटलं. पहलगाम मधील दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर आलेला आहे. पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचा हा फोटो. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना लक्ष्य करण्यात आलेलं होतं. हल्ल्यात महाराष्ट्रातील तब्बल 6 जणांचा मृत्यू झालाय. आपण हा फोटो साम टीव्हीवर बघू शकतोय. पहलगाम मध्ये जो हल्ला झालाय त्यातील दहशतवाद्याचा हा पहिला फोटो. आणि अद्यापही यातले 4 ते 6 दहशतवादी अद्यापही या ठिकाणी लपून बसले असल्याची माहिती आहे. आणि त्यामुळे सध्या जर आपण बघितलं तर सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे. पहलगाम मध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला करणारे 6 दहशतवादी होते. प्रत्येकी 2 जणांचे गट करून दहशतवाद्यांनी गोळीबार केलाय. धर्म विचारलाय, नाव विचारलंय आणि त्यानंतर गोळीबार केलाय. हल्लेखोर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होते. हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी संपूर्ण परिसराची रेकी सुद्धा केलेली होती. दहशतवाद्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काश्मीर मधल्या काही पर्यटन स्थळांची विशेषतः हॉटेल्सची रेकी केली. या पर्यटन स्थळांमध्ये पहलगाम मध्ये काही हॉटेल्सचा सुद्धा समावेश आहे. पहलगाम अर्थातच भारताचं स्वित्झर्लंड असं पहलगामला म्हटलं जातं. मोठ्या संख्येने पर्यटक पहलगाम मध्ये असतात, त्यामुळे पहलगामला या अतिरेक्यांनी निवडलं होतं. पहलगाम मध्ये अजून 4 ते 6 दहशतवादी लपले असल्याचं कळतंय. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचा वापर केला जातोय. हेलिकॉप्टरने सर्च ऑपरेशन आता सुरू केलेलं आहे आणि या सर्च ऑपरेशनच्या माध्यमातून आता या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी, या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. भारतीय सैन्य दल सध्या सतर्क झालं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय. पहलगाम मध्ये पुलवामा नंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. हाच हल्ला भारताच्या जिव्हारी लागलाय. सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर सोडून मोदी भारतात परतले. मोदींनी भारतात दाखल होताच विमानतळावरच बैठक घेतली आहे. देशासंदर्भात काळजी व्यक्त केली आहे. या बैठकीमध्ये NSA प्रमुख अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री S जयशंकर आणि परराष्ट्र सचिवांचाही समावेश आहे. विमानतळावर ही बैठक झाली. या बैठकीची दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे. सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतलाय. दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींनी कॅबिनेट सुरक्षा समितीची ही बैठक बोलावली आहे आणि या बैठकीमध्ये कॅबिनेट सुरक्षा समिती आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबतची मोदी सुरक्षेची आढावा बैठक घेणार असल्याचं कळतंय. तर पहलगाम मधल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जेद्दावरून परतताना पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर टाळलेला आहे. त्यामुळे भारतात परतण्यासाठी तब्बल 5 तास 41 मिनिटं लागली आहे. विशेष म्हणजे नवी दिल्लीवरून जेद्दाला जाताना मोदींचं विमान पाकिस्तानी हद्दीतून गेलेलं. मात्र जशी ही माहिती, या हल्ल्याची माहिती, देशासंदर्भातली माहिती पंतप्रधानांना मिळाली त्यानंतर त्यांनी पाकिस्तानी हद्दीतून येणं टाळलेलं आहे. कारण हा दहशतवादी हल्ला पाकिस्तानशी संबंधित असलेल्या एका दहशतवादी संघटनेनंच केलेला आहे, ज्याचं नाव TRIS आहे. या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून. आपण पाहतोय मोदींनी परतण्यासाठी 5 तास 41 मिनिटांचा वेळ घेतला, मात्र पाकिस्तानी हद्दीत ते गेले नाही. सविस्तर माहिती या संदर्भात. तेजल, आपल्याला माहिती आहे की
हा जो हल्ला झाला हा कुठेतरी पाकिस्तान प्रेरित आहे. जे आतंकवादी होते ते पाकिस्तानच्या तिथल्या आतंकवाद्यांशी संपर्क साधत हा हल्ला केला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला दौरा आटपला आणि थेट भारत पोहोचले. या दरम्यान त्यांनी पाकिस्तानला एक मोठा संदेश दिलेला आहे. या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी जेदावरून भारतात परतत असताना पाकिस्तानच्या एअरस्पेसची एंट्री केलेली नाही, त्याचा वापर केलेला नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी हे यांना भारतात खचण्यासाठी 5 तास 41 मिनिटं लागले. हा एक पाकिस्तानसाठी एक मोठा कडक संदेश आहे. एका दिवसामध्ये एक मोठी कारवाई कारवाई होण्याची शक्यता आहे आतंकवाद्यांच्या विरोधात. कारण आपल्याला माहिती आहे या आतंकवादी विरोधात भारताबरोबर रशिया, अमेरिका यासारखे मोठे देश मैत्रीपूर्ण संबंधात आणि आपल्या सोबत उभे आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात 2 दिवसात एक मोठं ऑपरेशन प्लॅन केलं जाऊ शकतं आणि एक मोठा संदेश आतंकवादी आणि पाकिस्तानला दिला जाऊ शकतो. निश्चितच भारतानं कठोर पावलं उचलण्यास तर सुरुवात केलेली आहे, मात्र आता या दहशतवाद्यांचा खात्मा आणि पाकिस्तानला दणका कधी दिला जातो हे बघणं महत्त्वाचं. धन्यवाद, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्यासाठी.